सलाईनचे फायदे आहेत तसे दुष्परिणाम आहेत. विनाकारण सलाईन लावलं तर चेस्ट कंजेशन होतं. चेस्ट कंजेशन झालं तर इन्फेक्शनला तुम्ही आमंत्रण देता. तर विनाकारण लावलं म्हणजे 4 बाटल्याची गरज असताना 6 बाटल्या लावलं तरी सुद्धा पल्मनरी इडिमा नावाचा प्रकार येतो. मग लॅसेक्स द्यावं लागतं, पायावर सूज येते आणि त्या पेशंटची विनाकारण कंडिशन खाली जाते. आणि या सगळ्याच्या संदर्भात सलाईनबद्दलचे समज आणि गैरसमज जर आपण समजून घेतले, त्याचा आग्रह करणं सोडलं, डॉक्टरांना लावावं असं वाटलं तर त्यांनी लावावं. किती लावायचं, कधी लावायचं. आता या सगळ्याच्या संदर्भात मी एक जरा महत्त्वाची गोष्ट सांगतोय. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात की पहिल्याच दिवस काय केलं जातं तर कागद केला की एक इंट्राकॅथ लावला जातो. आपली समजूत असते इंट्राकॅथ लावला आणि सलाईन नाही लावलं. इट इज अ लाईफलाईन सिक्युअर्ड. हॉस्पिटलमध्ये असताना काही झालं तर इंट्राव्हेनस वेन सापडत नाही म्हणून गोंधळ होऊ नये म्हणून घरी जाळीपर्यंत तो इंट्राकॅथ तसाच ठेवला जातो. काही वेळेला घरी गेल्यावर 24 तासांनी डॉक्टर घरी येऊन काढतो. डॉक्टर ॲट डोअर सर्व्हिस त्या पद्धतीत सुद्धा देत, ज्याच्यामुळे हा कार्यक्रम सगळा स्पॉन्सर केलेला आहे.